यालाच बोलायचं खरं गावरान. गावचं गाव पण दाखवणारा, खेड्यापाड्यातील आपुलकी जपणारा आणि गोळ्या-मेळ्याने भाकरी थापणारा क्षण दिसणं फार दुर्मिळ झालंय. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. घरात होती जत्रा. देवाला 2 बोकडं कापायचं नियोजन होतं. जाऊन तिकडं दाखवून बोकडं कापून इकडं आम्ही आलेलो शकतोय. इकडे एक आणि तिकडे एक वायली शिजवायची होती. त्या हिशोबाने नियोजन चालू होतं. इकडे एक साईडला एक शिजायला घातली एका चुलत्यानं आणि इकडे एका साईडला दुसरं शिजायला घातलं होतं. एवढं मोठं नियोजन जरी असलं, तरी आम्ही घरगुती समजा कार्यक्रम करणार तर कोणताही कसलाही आचार्य काही बोलवला नव्हता. कारण आपल्याकडे प्रॉपर प्लॅनिंग होतं आणि ह्यांना माहिती आहे कसं करायचं. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, निवद काढून घेतला देवाला दाखवायला लागतो. अरे, एवढं मोठं नियोजन म्हटल्यावर मसाला पण तगडाच पाहिजे व व्हेज असो किंवा नॉन-व्हेज असो, घरगुती हॉटेलवरती जत्रेत यात्रेत वापरण्यासाठी एकदा तुम्ही आर्यन यांचा हा काळा मसाला वापरून बघा. चव अशी की डबल टिबल तुम्ही नंतर ह्योच मसाला मागवणार. ह्याच्या आधी पण तुम्ही अनेक वेळा आमच्या कार्यक्रमात पाहिलं. आर्यन यांचा आम्ही मसाला वापरतोच. तुम्हालाही सांगतो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. नक्की तुम्ही एकदा ते मसाला मागवून बघा. घरपोच होम डिलिव्हरी भेटते त्यांच्याकडं. एक नंबर मसाला कसं मटण शिजले बघू शकता. आणि हा महत्त्वाचा भाकरीचा सीन काय रे ते दिवस गावाकडचं. असा मस्तपैकी रस्सा तयार झालेला आहे. असं तोंडाला पाणी सुटले आणि आता विषय आहे देवळाकडे जाऊन यायचा. तिकडे जाऊन देवाला निवद दाखवून माघारी आम्ही निघालो. ओके केलं. इकडचं कार्यक्रम संध्याकाळी होत आलेली आहे. माणसासनी जेवायला बोलवलं होतं. यानंतर रस्सा-बिस्सा बघू शकता एकदम ताव पारून नादखोळा जबरदस्त कार्यक्रम केलेला आहे. तुमचाही कोणताही कसला जरी कार्यक्रम असला, तर नक्की तुम्ही एकदा आर्यन यांचा हा घरगुती काळा मसाला मागवू शकता. एकदम कडक आहे बरं.